हाय हॅलो नमस्कार सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज कटिंग कटोरीचं. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. तर ही घेऊया उंची आपण. पूर्ण उंची घेऊया 13 इंच प्लस 1 इंच 14 इंच. तसंच थोड्या अंतरावर जाऊन ही आपण तसंच 14 इंचावर रेष मारूया. आता 14 इंचावर आपल्याला 36 इंचासाठी 5.5 इंचाचा मुंडा टाकायचा आहे. त्या सरळ रेषा आखून घ्यायच्या दोन्ही पण. हे बघा. त्यानंतर शोल्डर टाकायचा आहे 5 इंच. शोल्डर पट्टी 2.5 म्हणून अर्धा इंच 3 इंच सेम ह्या रेषेवर पण हेच करायचं आहे. ह्या दोन रेषा जोडून घ्यायच्या. इथं 1 इंचावर 1 आणि 1.5 इंचावर 1 अशी मुंड्या रेषा टाकायची. इथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आपल्याला. छातीचा भाग 8.32 आणि वरती अर्धा इंच प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच. इथं पण खाली 28 कंबर आहे 7.28. तर थोडीशी मी जास्त ठेवते आणि प्लस 1.5 इंच. आणि ह्या दोन रेषा अशा ओढून घ्यायच्यात. आता ह्या जी इथं 1 आणि 1.5 इंच आपण जे हे मारले ते पण असे त्यांना हे मुंडा रेषा म्हणतात. ही मुंडा रेषा काढून घ्यायची. इथून ही पुढं जाऊन द्यायची नाही, इथं चिपकवायची. त्यानंतर पुढच्या गळ्याचा शेप देऊन घेते मी. पुढचा गळा 6.5चा तर 7चा कट करायचा. त्यानंतर इथं वरती जिथं आपण हे दिलं तिथं 1.5 इंचाच्या वर इथं टिक मार्क करून घ्यायची आणि असा शेप देऊन घ्यायचा. थोडासा सरळ पण इथं थोडासा खाली राऊंडमध्ये घ्यायचा. हा वरती इथं टिप मारल्यानंतर गळा वरती चढतो. त्यानंतर इथं आपली एक पट्टी 2.5 आणि 2ची असेल तर इथं 2.5 टाकायचं आणि इथं 2 इंच टाकायचं. कोणी एक पट्टी म्हणतं, कोण ब्रापट्टी म्हणतं. तर ही अशी रेष मारून घ्यायची. छाती म्हणजे 5.5ची कटोरी. 5.5ची कटोरी टाका तुम्ही पण. इथून 2 इंचाचं माप घ्यायचं. इथून 5.5, इथून 2, ही खालून वरून 5 इंचाचं 5 इंच एक खूण मारायची आणि सरळ अशी कटोरी जोडून घ्यायची. अशी हा कटोरीचा शेप. हा झाला कटोरीचा शेप. असा हा कटोरीचा शेप झाला. बरोबर आहे. हा झाला आपला कटोरीचा शेप. आणि मग हा भाग कट करून पाठीमागच्या गळ्याचा नुसता फक्त गळा वाढवून कट मारायचा. तर अशा प्रकारे हे ब्लाऊजचं कटिंग आहे. आता मी तुम्हाला बाहीचं पण कटिंग दाखवते. इथं घ्यायची, हा 2 मेरी पेपर आहे. बाहीची उंची 4 तर 5 इंच घ्या तुम्ही. शिलाई मार्जिन जास्त ठेवा. तर मोठ्या बाहीला आपण 3.5 घेतो तर 3 इंचाचं घ्या. इथं मुंडा किती आपला 8 इंच तर 8 इंच टाका. सरळ रेष ओढून घ्यायची. शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवायचं. शिलाई मार्जिन ठेवलं. इथं खाली उंचीच्या इथं 6 इंचाचा हाफदंड घेर आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. ह्या दोन्ही रेषा अशा जोडून घ्या. आणि इथून अशी तिरकी रेष ओढा.
ह्याचा मध्य काढूया आपण. 8.5 इंचाचा मध्य 4.25 आणि इथून एक वर्ण असा आकार द्या, गोलाकार. आणि एक ह्या मध्यातून एक हा गोलाकार आकार थोडासा खाली घ्या. ही झाली स्लीव. ही पुढच्या बाजूने थोडी कट करायची आणि ही बाय पुढनं जोडायची आणि हा मागचा सेप आहे. तर ही कटोरीचा सेप असा द्या. तर ह्यात झालं तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग. तर अशा प्रकारे तुम्ही कटिंग करू शकता. हे कटिंग करा आणि ब्लाऊजवरती कपड्यावर ठेवून 1 नंबर ब्लाऊज बसतो. डायरेक्ट कपड्यावर कटिंग काय चुकतं. तर चला, आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ. बाय सर्वांना.